नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निवेदक विठ्ठल पवार. आज मी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय. तो म्हणजे प्रजासत्ताक दिनाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसं करावं. आणि ते भाषण इयत्ता 3री, इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यासाठी माझ्या बालमित्रांना विनंती आहे, हे भाषण आपण शेवटपर्यंत ऐका आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आदरणीय प्रमुख पाहुणे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज आपण सर्वजण येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदानं साजरा करत आहोत. या दिवशी आपल्या भारत देशानं स्वतःचं संविधान स्वीकारलं, अंमलात आणलं आणि भारत हा एक जगातील पहिला लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. मित्रांनो, आपलं संविधान म्हणजे देश चालवण्याचे महत्त्वाचे नियम आहे. या नियमामुळे आपल्याला शिक्षण, समानता आणि स्वातंत्र्य मिळते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान तयार करण्यात मोलाचं कार्य केलं. आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार संबोधतो. आज आपण पाहतो तो तिरंगा ध्वज आपल्याला एकतेचं आणि देशप्रेमाचा संदेश देतो. केशरी रंग शौर्याचं, पांढरा रंग शांततेचं आणि हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे. मित्रांनो, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे सण, वेगवेगळे धर्म, पंथ, जात हे सर्व वेगवेगळे असताना या विविधतेमध्ये एकता आहे. आपलं मन एक आहे. हीच आपल्या देशाची मित्रांनो खरी ताकद आहे. आपण अजून लहान आहोत, पण आपण चांगले विद्यार्थी बनून या देशाचे चांगले नागरिक होऊ शकतो. प्रामाणिकपणा, स्वच्छता, शिस्त हे गुण अंगीकारले तर आपण देशासाठी खूप काही करू शकतो. चला तर मग आजच्या या पवित्र मंगल दिवशी आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया की आपण आपल्या देशाचा सन्मान करू, नियम पाळू आणि भारताचं नाव जगामध्ये उज्ज्वल करू. माझे भाषण संपवताना मी एवढंच म्हणेल, मला माझ्या भारत देशाचा अभिमान. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.